नमस्कार श्रोते हो, मी हर्षल डाके, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी धाराशिव. धाराशिव जिल्ह्यामध्ये दरवर्षी होणारे अपघात, जखमी होणारे नागरिक आणि सर्वात वेदनादायी म्हणजे गमावलेले जीव, हे आकडे फक्त संख्या नसतात. त्या प्रत्येक संख्येमागे असते एक कुटुंब, एक अपूर्ण स्वप्न आणि कायमची न भरून येणारी पोकळी. मित्रांनो, अपघात हा नशीब किंवा वेळ यानं होत नाही, तर अपघात होतात ते निष्काळजीपणामुळे. आणि अपघात निश्चितपणे टाळले जाऊ शकतात, ते म्हणजे वाहतुकीची शिस्त, संयम आणि वाहतुकीचे नियम पाळल्यामुळे. सर्वप्रथम हेल्मेट म्हणजे काय, तर जीवनरक्षा कवच आहे. आपल्या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक मृत्यू पडण्याचं प्रमाण दुचाकीच्या अपघातांमध्ये होतात आणि मृत्यूचं प्रमाण कमी करण्यासाठी एकच सोल्युशन आहे, ते म्हणजे हेल्मेट. त्यानंतर सीट बेल्ट ही लोकांना अडचणीची गोष्ट वाटते, परंतु चारचाकी वाहनामधून अपघात होतात, त्यामध्ये मृत्युमुखी पडण्याचं प्रमाण हे सीट बेल्ट वापरल्यामुळं कमी होते. वाहनाचा वेग हा आनंद देतो असं काहींचा समज आहे, पण आनंदापेक्षा वेग जास्त झाला की अपघात नक्की होतो आणि त्याच्यामधून आपल्याला गंभीर स्वरूपाची दुखापत किंवा मृत्यू देखील ओढावतो. जवळपास 70% आसपास जे अपघात आहेत ते वाहनाच्या ओव्हर स्पीडिंगमुळे होतात. काही सेकंद आधी पोहोचण्यासाठी जीव धोक्यात घालू नका, वेग मर्यादा पाळा, तुमचं कुटुंब तुमची वाट पाहत आहे. चालू वाहनात मोबाईल वापरणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण आहे. 1 सेकंदासाठी मोबाईलकडे पाहणं म्हणजे जवळपास 50 मीटरचा रस्ता जो आहे तो आंधळेपणाने पार केला जातो. त्यामुळे ड्रायव्हिंग करताना मोबाईल बंद करावा किंवा सायलेंटवरती ठेवावा. त्याचबरोबर मद्यपान करून वाहन कधीही चालवू नये. दारू पिऊन वाहन चालवणं म्हणजे स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात घालणे. पालकांना पण एक विनंती आहे की अल्पवयीन मुलाच्या ताब्यात गाडी देऊ नये. आपण सर्वांनी मिळून जर या 5 गोष्टी पाळल्या, हेल्मेट, सीट बेल्ट, वेग मर्यादा, वाहन चालवताना मोबाईलचा वापर बंद आणि दारू पिऊन वाहन न चालवणे, तर धाराशिव जिल्ह्यातील अपघात हे निश्चितचपणे निम्म्याने कमी होतील. धाराशिवकरांना मी आवाहन करतो की रस्ता सुरक्षा ही फक्त शासनाची जबाबदारी नसून ही आपली सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. नियम पाळा, संयम ठेवा, जीवनाची कदर करा. आजपासून या महिन्यात आपण सर्वजण धाराशिवला अपघातमुक्त बनवण्याचा संकल्प करूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.